जालना शहरातील इंदिरानगर भागातील एका 2 वर्षीय चिमुरडीस चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून खून केला। तसेच त्याने चिमुकलीचा मृतदेह घरात ठेवून स्वतः घर बंद करून घेतले होते। या नराधमाचे नाव रवी अशोक कुमारे असे असून मार्च 2012 मध्ये हे अंगाला थरकाप उडवणारे कृत्य केले होते। दरम्यान ही घटना मुलीचे नातेवाईक आणि नागरिकांना कळताच संतप्त लोकांनी आरोपीच्या घराचा दरवाजा तोडून रोष व्यक्त केला होता। तर कदीम जालना पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीस ताब्यात घेतले होते। या प्रकरणात स्वतः पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। न्यायालयाने या प्रकरणात आरोपी रवी कुमारे यास 16 सप्टेंबर 2015 ला फाशीची शिक्षा सुनावली होती। आरोपीने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील फाशीची शिक्षा कायम ठेवली होती। यावर आरोपी रवी कुमारे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असताना न्यायालयाने याचिका फेटाळत 3 ऑक्टोबर 2019 रोजी त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती। सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवल्याने आरोपी याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता। मात्र रविवारी राष्ट्रपतींनी देखील या आरोपीचा अर्ज फेटाळून लावला असून येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये आरोपीस फासावर चढवल्या जाणार असल्याचे जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी म्हटले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। 2012 मध्ये कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना घडली होती, ज्यामध्ये 2 वर्षाची मुलीचा बलात्कार करून एका नराधमाने त्याचा मर्डर पण केला होता आणि त्यावेळी मोठा रोष पूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात उमटला होता। आणि त्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री राजेंद्र गौर होते, जो सध्या पुणे जिल्ह्यामध्ये DYSP च्या दर्जावर आहे। त्यांनी चांगली तपास केली। त्यावेळेचे SP मोहिते साहेबांनी पाठपुरावा केला। त्यातून त्याला निचली अदालतनी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती। त्याच्यानंतर तो उच्च न्यायालयात गेला, उच्च न्यायालयानंतर सुप्रीम कोर्टात गेला आणि पण सगळे ठिकाणी त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली। आणि आता शेवटी आरोपीने माननीय राष्ट्रपती महोदयाकडे पण माफीची अर्ज केली होती, पण त्याच्या पण आम्ही आमचा बाजू मांडली आणि ते बघून ते नकारण्यात आलेली आहे। आणि आता त्याला जानेवारी महिन्यामध्ये फाशी देण्याची तारीख निश्चित झालेली आहे। तो आरोपीचं नाव रवी अशोक कुमारे असा या माणसाचं नाव आहे, ज्यांनी हा ड्रॅगन कृत्य केला होता। तर त्याचा फाशी आता नक्कीच सुनिश्चित झालेली आहे आणि नक्कीच त्याचा एक समाजामध्ये एक स्ट्रॉंग मेसेज जाणार आहे की कायद्याच्या दृष्टिकोनातून जरी थोडा वेळ लागला पण न्याय नक्कीच होतो। आणि त्यासाठी सर्व ज्यांनी पाठपुरावा केला आणि जो आयोग होते, खास कर राजेंद्र गौर साहेब, याच्यासाठी खूप कौतुक आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।